हे काय घडलं बाळाभाऊ? कोणता प्रसंग ओढवला महाराजांच्यावर? संत पुरुषावर अशी गुन्हेगारासारखी कचेरीत उभे राहण्याची वेळ येईल किंवा सरकारने चालवलेल्या खटल्याला तोंड द्यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं नाही. जे काही घडलं त्याला जबाबदार कोण भास्कर भाऊ? कोण? बाळाभाऊ, तुम्ही माझ्यावर ठपका ठेवताय. नाही नाही, मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे काही घडलं त्याला आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात जबाबदार आहोत. ते कसं काय? भास्कर भाऊ, महाराजांना मलकापूरला यायची अजिबात इच्छा नव्हती, तरीही तुम्ही तसा आग्रह धरलात, त्यांना मलकापूरला यायला भाग पाडलत. ही तुमची चूक बाळाभाऊ. आणि तुम्हाला महाराजांना आग्रह करण्यापासून परावृत्त करू शकलो नाही, ही आमची चूक. बाळाभाऊ, महाराज, आमच्यावरील खटल्याची सुनावणी होणार आहे. जनक्षोभ वाढण्याची शक्यता लक्षात घेता तू गावात जाऊन फिर आणि भडकलेली डोकी शांत कर. महाराज, पण हे जा म्हणतो ना. जी महाराज. बाळाभाऊ, महाराजांवर खटला भरलाय, हे खरं आहे का? बुलढाण्याचे डेप्युटी कलेक्टर बापूसाहेब जठार इथं आले, त्यांच्या समोरच चालणारे खटला. हा तर अन्याय आहे बाळाभाऊ. अहो, महाराजांच्यावर खटला म्हणजे प्रत्यक्ष देवावर खटला चालवण्यासारखा आहे. आणि आपण असं होऊ देता कामा नाही असं मला तर वाटतं. आपण कायदा हातात घेता कामा नये. बाळाभाऊ, हो, हेच सांगण्यासाठी मी गावभर फेरफटका मारतोय नव्हे, तशी महाराजांचीच इच्छा आहे. बाळाभाऊ, हे बघा, महाराजांवर खटला भरला जाणं हे न जाणो महाराजांचीच एखादी लीला असू शकते, नाही का? आणि आपण एक लक्षात घ्यायला हवं की महाराज प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. ते स्वतःच रक्षण स्वतः करू शकणार नाहीत. तेव्हा कृपा करून माझं ऐका आणि यापुढे कुठलंही अनुचित कृत्य तुमच्या हातून घडू देऊ नका, त्यामुळे महाराजांना त्रास होईल, लक्षात ठेवा. बापूसाहेब, अरे या देसाई या. नमस्कार. नमस्कार. बापूसाहेब, आपण आल्याचं कळलं म्हणून मुद्दाम तुमची भेट घ्यायला या डाक बंगल्यावरती आलो. बरं वाटलं, बरं वाटलं. खूप दिवसात आपली भेट झालेली नाहीये. मी तिकडे बुलढाण्यात अडकलेलो आणि तुमच्या वकिली संदर्भात मुंबापुरीच्या वाऱ्या, त्याच्यामुळे इच्छा असून सुद्धा भेट घेता आली नाही. हो, आणि आज भेट होतीये, पण आजही आपण निवांत दिसत नाही. बापूसाहेब, बाहेर बरीच गर्दी जमलेली दिसतीये. असा कोणता खास खटला चाललाय? म्हणजे खरंच तुम्हाला काही ठाऊक नाही देसाई? काय ते? अहो, तुमच्या गजानन महाराजांवर खटला दाखल झालेला आहे. काय? हो ना देसाई. अहो, ते उघडे वागडे फिरतात. काही दिवसापूर्वी अर्धनग्न अवस्थेत ते महिलांच्या डब्यात शिरले, म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर खटला दाखल केलाय आणि त्याचीच चौकशी करण्यासाठी सरकारने माझी नियुक्ती केलेली आहे. जठार साहेब, आपला अधिकार मोठा आहे, पण हात जोडून विनंती करतो की आपण हा खटला चालवू नये. देसाई, जठार साहेब, अहो, महाराजांची योग्यता फार मोठी आहे. ते साक्षात परमेश्वर आहेत, विदेही पुरुष आहेत. अहो, त्यांना कशाची आली आहेत बंधनं? गजानन महाराज हे सर्वांनाच वंदनीय असून पोलिसांनी त्यांच्यावरती खटला भरून त्यांचा अवमान केला असं मला वाटतं. देसाई, हो, तुम्ही स्वतः वकील असून हे स्टेटमेंट करताय याचं मला आश्चर्य वाटतंय. जठार साहेब, हे बघा,
तुमचे गजानन महाराज संत पुरुष आहेत याविषयी काहीही शंका नाही, पण समाजात वावरताना कायद्याच्या बंधनांची चाड असणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही कायदा जाणता, खटला सुरू झालेला आहे, आता तो मागे घेता येणार नाही. महाराजांना आणण्यासाठी मी कारकुनासह पोलीस शिपाई पाठवलाय. मोठा मान वर करून सांगत होतास, विष्णू सावजीला शब्द दिलाय मलकापूरला चलत, आता तुझी मान खाली का भास्कर? क्षमा करा महाराज. महाराज, ये बाळा हो, लोक शांत आहेत ना? लोक फार दुःखात आहेत महाराज. प्रत्यक्ष त्यांच्या देवावर खटला चालवला जातोय म्हणून काही जण तर रागावलेत देखील, पण मी त्यांना शांत केलंय. त्यामुळे आता काही अनुचित प्रकार घडेल अशी शक्यता फार कमी वाटते. आपल्या हातून कायदा मोडला गेला असला तरी सरकारनं आपल्या विरुद्ध अधिकाराचा वापर करू नये असा मतप्रवाह आढळतो महाराज. अधिकारामुळे गुर्मी येते, गुर्मीमुळे अहंकार बाळवतो, अहंकारामुळे कोण कसा वगैरे सांगता येत नाही. गजानन महाराज, असं काय बघताय? बऱ्या बोलानं डाक बंगल्यावर चला. हे बघा साहेब, महाराजांशी जरा अदबीनं बोला. तोंडानं बोलतोय नशीब समज, नाहीतर गुन्हेगारांशी माझा दंडुकाच बोलतो. साहेब तुम्ही महाराज चला उठा, नाहीतर हाताला धरून ओढत घेऊन जाईन, म्हणजे फजिती होईल तुमची. हे तुमचं अति होतंय हा? अति होतंय तर मग बघाच. लाव लाव, पाहतो तो शिपाई पण. लाव लाव, जोर लाव, पाहतो तो शिपाई पण. महाराज, महाराज मला क्षमा करा महाराज. आई आई ग महाराज, माफ करा, माफ करा, क्षमा करा महाराज, मला क्षमा करा, सोडा महाराज, मला सोडा. बराच वेळ झाला, हा कारकून महाराजांना घेऊन आला कसा नाही अजून? कदाचित गजानन महाराजांवरती कायद्यानं कारवाई व्हावी असं त्यालाही वाटत नसावं. देसाई, मला एक वेगळी शंका येते. हे बघा, महाराजांचा भक्त संप्रदाय खूप मोठा आहे आणि त्यांच्यावर खटला दाखल झालेला आहे हे सर्वांना कळलेलं आहे. त्यामुळे त्यांना आणायला गेलेल्या शिपायाला विरोध झाला असावा अशी शक्यता मला दिसते. मी हात जोडून विनंती करतो जठार साहेब की कायद्यानं जनमताला मान द्यावा. गजानन महाराजांच्या हातून गुन्हा घडला असला तरी तो काही अक्षम्य गुन्हा नाही. तेव्हा देसाई, ते होणे नाही. माझेही हात कायद्याने बांधलेले आहेत. तुम्ही वकील आहात, वाटलं तर तुम्ही महाराजांचं वकील पत्र घेऊन युक्तिवाद करू शकता. काय व्यंकटराव देसाई, आज अकोल्यात कुणाची वकिली करायला आलात? वकिलीसाठी नाही महाराज, खास आपल्या दर्शनासाठी आलो. कुणी सांगावं, उद्या तुम्हाला आमचीच वकिली करायची वेळ यायची. महाराज, गण गण गणात होते. आपला युक्तिवाद कायद्याला धरू नये असं वाटलं तर कदाचित सरकार त्यांना समज देऊन सोडून देतील. आता माझ्या गुरु माऊलीसाठी एवढंच करणं माझ्या हातात आहे. मी केलेला युक्तिवाद कायद्याला धरूनच असेल जठार साहेब.
आता महाराजांची मुक्तता करण्यासाठी महाराजच मला बळ देतील. विश ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. साहेब साहेब अरे अरे पण काय झालं? गजानन महाराज कुठे आहेत? साहेब, गजानन महाराजांवर कारवाई करणं तेवढं सोपं दिसत नाही. म्हणजे आम्ही गजानन महाराजांना आणण्यासाठी गेलो आणि हे कसं शक्य आहे? महाराजांच्या अंगात एवढं बळ आलं कुठून? जठार साहेब, मी तुम्हाला सांगतो, अहो गजानन महाराज हे अवली आहेत, योगी पुरुष आहेत, त्यांना अशक्य असं काहीही नाहीये. म्हणून त्यांच्यावर खटला भरवावा की नाही याचा पुनश्च एकदा विचार व्हावा. त्याचा विचार तुम्ही करा देसाई, आणि महाराजांना करायला सांगा. त्यांनी आधीच कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि शिपायाला मारहाण करून इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. अर्धनग्न अवस्थेत स्त्रियांच्या डब्यात शिरण्यापेक्षा हा गुन्हा अधिक मोठा आहे, आणि ह्या गुन्ह्यापुढे तुमचं युक्तिवादी कामी येणार नाही. त्यामुळे त्यांना बेड्या ठोकून नाही नाही जठार साहेब, असं करू नका. हो तर मी स्वतः जातो आणि गजानन महाराजांना आपल्या समोर हजर करतो. पण असं काही करू नका. येतो मी. चला जाऊ. देसाई साहेब, चल पुढं. महाराज आमचं काही ऐकत नाहीत. तुम्ही जरा प्रयत्न करून पाहिलात तर. कशाबद्दल? ज्या कारणासाठी महाराजांवर खटला चालू आहे तशाच अवस्थेत जर महाराज जठार साहेबांसमोर गेले तर तुम्ही आता पाहिलंतच शाल कशी. माझी तुम्हाला विनंती आहे देसाई साहेब, कृपया महाराजांना विनंती करून कपडे घालायला सांगितलं तर. पण बाळाभाऊ, महाराज माझं ऐकतील? ऐकतोय मी सगळं बाळाभाऊ. नागडे आहेत, सगळेजण उघडे वागडे आहेत. आम्हीच तेवढे दिसतो. अरे स्वतःकडे पहा जरा. मोकळ्या आणि स्वच्छपणाचा प्रत्येक जण उघडा वागडा असतो. तुम्ही वस्त्र परिधान केलीत तरी आम्ही तुम्हाला पाहू शकतो. सांगा, खरू खटला तुमच्यावर? आणा आणा, अंगरखा आणा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज, बोला जठार साहेब. आपण बसून घ्या. बसू? मी कसा बसू? मी तर गुन्हेगार. गुन्हेगाराने उभंच राहायचं असतं. आपल्यावर खटला दाखल केला असला तरी आपण गुन्हेगार आहात की नाही हे ठरायचंय. चौकशीसाठी आपल्याला बोलवलेलं आहे. बसा आपण. गण गण गणात बोते. महाराज, आपण अल्पवस्त्रात का फिरता? आणि तशाच अवस्थेत महिलांच्या राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न केलात, हा कायद्याने गुन्हा आहे. महाराज, मी आपणास विनंती करतो, आपण असे वागू नका. आम्हाला शिकवताय? महाराज, आगगाडीत जो काही प्रकार घडला तो तंतोतंत खरा आहे. त्याची जरा सुद्धा आम्हाला खंत वाटत नाही. मग चौकशी कशाची करताय? आपल्या अधिकाराचा वापर करून आम्हाला शिक्षा द्या, पण तत्पूर्वी आम्हाला जिरे मोडायचे. जिरे भरून द्या. महाराज,
मला थोडा अवधी द्या, मी लगेच चिलीम घेऊन येतो. वा चिली. जठार साहेब शिक्षा फरमावताय ना. देसाई जठार साहेब, युक्तिवाद करायचा झाला तर मी असं म्हणेन जठार साहेब की तुम्ही कोणतीही शिक्षा फरमावलीत तरी महाराज आपलं वागणं सोडणार नाहीत. पाहतोय मी, कल्पनेहून प्रत्यक्ष मूर्ती पाहिल्यावर बऱ्याच गोष्टी लक्षात येत आहेत माझ्या. जठार साहेब, गजानन महाराज कोणी सर्वसामान्य व्यक्ती नव्हेत, तेव्हा सर्वसामान्यांचे नियम त्यांना लागू नयेत. गजानन महाराज हे जीवनमुक्त आहेत. ते सदैव निजानंदात मग्न असतात. जनरीतीचं भान त्यांना नसतं आणि हाच त्यांचा स्थायी भाव आहे. शेवटी ज्याचा त्याचा असा एक गुणधर्म असतो. जसा अग्नीचा जाळण्याचा, जठार साहेब, पाण्याचा वाहण्याचा. पाण्याचा गुणधर्म जाणून पाण्याला आपण बांध घालतो. अग्नीचा जाळण्याचा गुणधर्म ओळखून अग्निहोत्री त्याच कुंडात ठेवतात. बरोबर आहे ना? होय जठार साहेब. तुम्ही भक्तगण महाराजांच्या जीवनमुक्त वागण्याला जाणून आहात. त्यामुळे महाराजांनी समाजात कसं वागावं, कसं राहावं याची खबरदारी तुम्ही घ्यायला हवी होती. महाराजांना मलकापूरला घेऊन कोण जात होतं? आम्ही सगळेच महाराजांच्या सोबत होतो. पण महाराजांनी मलकापूरला चालावं असा आग्रह माझा होता साहेब. आणि नाव काय आपलं? भास्कर पाटील. गजानन महाराजांना मलकापूरला घेऊन जाताना त्यांनी पुरेशी वस्त्र नेसली आहेत की नाही, ते महिलांच्या आरक्षित असलेल्या डब्यात शिरणार नाहीत याची खबरदारी तुम्ही घ्यायला हवी होती. हो साहेब, चूक झाली. त्याच चुकीसाठी म्हणून मी तुम्हाला ₹5 दंड म्हणून ठोठावतो. आणि गजानन महाराज निर्दोष आहेत असा चेहरा मारून मी त्यांची निर्दोष सुटका करतो आणि सदर खटला निकाली काढतो. साहेब, वा वा वा, चांगला न्याय केला तुम्ही. भास्करा, पुन्हा असा आग्रह करशील? सावजी समोर तुझी पद कमी होईल म्हणून तू आम्हाला आग्रह केलास, पण ती वेळ योग्य नव्हती. महाराज, महाराज, खरं महाराज, पुन्हा माझ्याकडून अशी कधीही चूक होणार नाही. मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. भास्करा, अध्यात्मात अहंकाराला थारा नाही. महाराज, बोल भास्करा, बोल. देव तुझं कल्याण करो. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात. संतांनी आपल्या मनासारखे वागावे असे न वाटता आपण संतांच्या मनासारखे त्यांच्या वचनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आपले कल्याण त्यातच सामावलेले आहे.